हातालाही झाले घट पडलं तर तरी अजून लिखाण चालूच आहे. लक्ष्मण निवांत झोपलाय, काय लिहू बी लागे नाही, काहीच करू लागे. फायनली जेवण आलंय आपलं. बटाट्याची भाजी, हरभऱ्याची भाजी, गुलाबजामुन. हे गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग. तर मित्रांनो सकाळ आताच होतो, आता वाजले त्या 10 सकाळच्या. तर तरी बी आपलं लिखाण चालू आहे, कारण की काल कंप्लीट झालं नव्हतं. आता लिखाण चालू आहे, अजून भरपूर लिखाण आहे. त्यामुळं अजून जेवण सुद्धा केलं नाही, चहा वगैरे सुद्धा घेतला नाही अजून. सकाळ उठल्या लिहायला चालू केलं, कारण की आज संध्याकाळी मला द्यायचं आहे, कारण की उद्या सबमिट करायचं आहे ते कॉलेजमध्ये. त्यामुळं आज काही करून लिखाण कंप्लीट करायचं आहे. जॉबला चालला आहे हां, तुझी आय डी राहिली. सो आमचा गॅस अजून हेच आहे. तर बघू आता, लकी आला तर सकाळी येऊन गेलो वापस. आता हे बी विवेक बी चालला आहे जॉबला. विवेकचं काय बघायचं आहे, जातो बघ आता 2 वाजता, इथं 12 वाजता जेवण त्याला कंपनीतलं भेटतं एक टाईम. ते आता ज्या त्या कामात आहे आपलं, आता लिखाण चालू करू, कारण की लिखाण भरपूर आहे आपल्याला. आता मोबाईल फुटला आहे, डिस्प्ले लबर गाठला. हे आपला वापरायचा मोबाईल कसा तरी. लिखाण हे सगळं लिहायचं आहे. परत अजून आहे, भरपूर आहे लिखाण अजून. लिखाण कंप्लीट करायचं. परत नंतर बाहेर जरा फेरफटका मारून यायचा, फिरून येत जरा थोडं, कारण की रूमवर बसून लय कंटाळा येतो. त्यामुळं ऊन असल्यामुळे उन्हात बाहेर बी निघू वाटत नाही. 5-6 वाजता निवांत बाहेर निघायचं, बाहेर जाऊन यायचं, चहा वगैरे घेऊन यायचा. कारण की आता रूमवरचं बी गॅस संपला, त्यामुळे चहा रूमवर बनवत नाही आम्ही, काहीच नाही, रूमवर काहीच बनवता येत नाही. कारण की आज येईल टाकी, गावाकडून गॅसची टाकी सूरजनं मागवली, येईल आता. गावाकडून टाकी आली तर मग आता जेवण चालू होईल आमचं. नाही तर मग बाहेरलं पार्सल काय ना काय असते आमचं चालू. आता आजचा दिवस तर पाक एडिटिंग आणि ह्याचंच चालला आजचा दिवस. ओके, आता लिहूया. आता तर अजून आपलं लिखाण झालं नाही. आत बसलेलो, आत उठून आता बाहेर आलो आहे. लिखाण अजून चालूच आहे. प्रशांत आला आहे, प्रशांतला म्हणलं ये, म्हणलं फोन करून बोलवून घेतलं प्रशांतला. कर म्हणून गेलं, म्हणलं काहीतरी, म्हणलं तुलाही कर्मी नव्हतं का, प्रशांतला बी कर्मी नव्हतं. प्रशांत बी आला आता. म्हणलं आता रूमवर बी कोण नाही, सूरज बी नाही, कोणच नाही. त्यामुळं लिखाण बी भरपूर आहे अजून. आता 1 पेज झाले, अजून भरपूर लिखाण आहे. आजचं मला वाटतं आज बी दिवस आजचा बी ह्या लिखाण ह्याच्यात जातोय असं वाटायला लागले. लिखाण करत बसलेलो, तेवढं लक्ष्मणचा फोन आला. लक्ष्मण मला चहा प्यायलाच आहे, कारण की चहा प्यायचं टायमिंग होतं आमचं. लक्ष्मणनं फोन केला तर म्हणला मी बी आलो, म्हणलं चहा पिऊन येऊया. तर आता खाली लक्ष्मण आता जाऊया, आता चहा पिऊन येऊया. 6 वाजले आता. लिखाण अजून भरपूर आहे, आल्यावर आता लिहित बसायला लागेल अजून. आज रात्र करायला लागते, कारण की उद्या कसल्या परिस्थिती कंप्लीट करून द्यायचं आहे आता. हो, आता जाऊया. आता मित्रांनो, लक्ष्मण माझा कधीपासून मित्र आहे माहिती आहे तुम्हाला. मी 5वीपासून आम्ही दोघं एकत्र आहे. म्हणजे थोडक्यात जी गावाकडे म्हणजे जिगरी मित्र, तसा लक्ष्मण माझा जिगरी मित्र मला लागला आता. कारण की आम्ही 5वीपासून दोघं एकत्रच आहे. 5वी आता ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आमचं, तरी बी आम्ही दोघं एकत्रच आहे अजून. लक्ष्मण आला आता. चलो, बॅगेत काय आहे? चहा आणि टोस्ट घेतला आहे. कप केवढा आहे, टोस्ट केवढा आहे लकीचं. मी लक्ष्मणनं चहा घेतला आहे, माऊलीनं दही वाटी घेतली आहे. कारण की मी लक्ष्मण आम्ही दोघांनी आता चहा आणि पाव खाल्ला आहे. माऊली आता आला, माऊली म्हणला दही वाटी घेतली, मला माऊलीनं दही वाटी घेतली. ओके, दही वाटी चांगली लागते माऊलीची. काय चहा घेत नाही ना माऊली, त्यामुळे दही वाटी असते माऊली. दही वाटी घ्यायची, आता लाल मातीत जायचं. आता चहा घेऊन आलो आता लाल मातीत. आता इथे जास्त वेळ बसून चालत नाही, कारण की आपल्याला लेखन करायचं, त्यामुळे जरा लवकरच जायचं आहे रूमवर.
माऊली काय तुम्हाला आजकाल ब्लॉगमध्ये दिसत नाही, कारण की माऊली आमच्या रूमवर येत नाही आज, कारण की जरा माऊली जरा खटकले. माऊली ह्याला कोकणात गेल्यापासून जरा तेव्हापासून ये नाही रूमवर. होय, माऊली कोकणात गेल्यापासून ये नाही. प्रशांत आलाय, प्रशांत भाऊ जिंदाबाद. काय झालं, मी 3 दिवस झाले येते की तुम्हीच येत नाही. लाकायला 3-4 दिवस झाले इथंच आहे, झोपायला इथंच आहे सगळं. हाय प्रशांत, काय चाललंय? असं येते करमत नाही. बहीण नाही रे, गावाला गेली. त्याला थांब म्हणलेलं, जाऊया चहा पिऊन जाऊया म्हणलेलं. होय. एवढा मोठा ब्लॉग मध्ये मला जाऊ सगळं. मग यायला तुझ्याशिवायला ब्लॉग चालतोय आमचं. तसं काय माहिती. मग काय लक्ष्मण ते आत बसले, तर आपण जाऊया आता गाडी घेऊन. त्याला यायला वेळ लागेल, गाडी घेऊन जाऊया आपण. आता आलोय रूमवरती. आपला इथं सेटअप लिहित बसायचं आता, कारण की लक्ष्मणला ती यायला वेळ लागेल. त्यामुळे आता इथं लिहित बसूया. नंतर रात्री जेवायला जायचं आहे बाहेरच, कारण की आज काही जेवण ते बनवणं होणार नाही आज. आता घ्यायचं आता पॅड चालू करायचं लिहायला आता. फायनल मित्रांनो, लिखाण आता चालूच आहे अजून. हातालाही झाले, घट पडलं तरी अजून लिखाण चालूच आहे. लक्ष्मण निवांत झोपलाय, काय लिहू बी लागे ना, काहीच करू लागे ना. लक्या लिहू लागेल का? सकाळ धरून लिहितोय. एवढे पेजेस झालेत आता, कम्प्लीट झालेत. 13-14 पेजेस झालेत. अजून आहे भरपूर आहे अजून नाही म्हटलं तर अजून 5-6 पेजेस लिहायचे त्या. जेवण भूक बी लागली, आता जेवण करून येऊया. आता हॉटेलला जाऊन ते जेवण करायला. फायनली आता हॉटेलवरती आलो आहे. आता थाळी सांगितली, थाळी येईल. आता थाळीची प्राईस वाढली मित्रांनो, कारण की गॅस नसल्यामुळं 120ला थाळी झाली, पहिली 100ला होते. आता थाळी येईल, थाळी आल्यावर जेवण करायचं, कारण की लिखाण करून एवढी भूक लागली. जिंदगीत कधी उडलेलं नव्हते, आता लिहिले. नवी काय मदत केली नाही. आता लक्ष्मण फायनली जेवण आलंय आपलं. बटाट्याची भाजी, हरभऱ्याची भाजी, गुलाबजामुन, आता राईस येईल, वरण. आजचं जेवण लगे आता दाबून हा लागला. आता जेवण करायचं आणि जायचं रूमवर. आता रोटी घेणार आहे, रोटी घेणार आहे आता. मी तर घेणार आहे रोटी. लिखाण करून करून लेपलाय. दादा एक रोटी चालाय. राईस आणि वरण घेऊया. वरण घट्ट आहे, भारी वरण. लग्न चालू केलं, लग्न रोटी एक्स्ट्रा घेतली नाही. आता जेवण झालंय, आता रूमवरती चाललोय. जेवण आता पोट भरून झाल्यामुळे जरा आता बरं वाटायला लागलंय. आता रूमवरती जायचं. अजून लिखाण आपलं आहे, लिखाण करायचं आहे. आज तर रात्र काढ लागते असं वाटायला लागले, कारण की लिखाण भरपूर आहे. अजून भरपूर पान आहे. अजून नाही म्हटलं तर 7-8 पान आहे. ते 7-8 पान लिहायचे, मग नंतर बाकीचे मग काम करायचं. आपलं झोपायचं नियोजन, एडिटिंग आहे अजून. असा ब्लॉग एडिट करायचा आहे. बघू आता रूमवरती जाऊ. आता रूमवरती आलो आहे. आता लिखाण करत बसायचं. आता कधी होईल आता काय सांगता येत नाही लिखाण. थोडं लिखाण 2 दिवस झालं तुम्ही म्हणता चालीचं लिखाणच असते. तर मित्रांनो खरं सांगतो तुम्हाला, बरेच दिवस झाले लिहिलं नाही, त्यामुळे जरा आता प्रॉब्लेम यायला लागला लिहिण्यासाठी. आता बाकीचं काही सुद्धा नाही. तर मित्रांनो आपलं लिखाण चालू आहे. अजून लिखाण अजून कंप्लीट व्हायला आता 11 वाजले. नाही म्हटलं तर 12:30-1 वाजलेलं आहे अजून. परत नंतर एडिटिंग करायचं आहे. एडिटिंग अजून व्हिडिओ एडिट करायचा आहे आजचा. बघू आता. तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला ते भेटूया का पुढल्या व्हिडिओमध्ये. बाय.